अनेक विखुरलेल्या योजना होता आणि आता एकत्रित ईपीएम आणल्यामुळे निर्यातदारांना नेमके कोणते ठोस फायदे मिळू शकतील। उदाहरणार्थ ईपीएम मध्ये इंटरेस्ट इक्वलायझेशन स्कीम आणि मार्केट ॲक्सेस इनिशिएटिव्ह सारख्या जुन्या योजनांचं एकत्रीकरण करण्यात आलंय। तर हे एकत्रीकरण निर्यातदारांसाठी प्रक्रिया सोपी कशा प्रकारे करेल? कसं आहे की आपण नेहमी जेव्हा केव्हा अप्लाय करतो एखाद्या गोष्टीसाठी, आपण वैयक्तिकरित्या किंवा उद्योजक म्हणून त्यातल्या त्यात लघु मध्यम उद्योजकांना खूप त्रास होतो। बऱ्याच वेळी काय होतं की एकच माझी माहिती मला प्रत्येक वेळी वेगवेगळं ऍप्लिकेशन करायला लागतं। बरोबर। मग प्रत्येक वेळी तीच माहिती मला द्यायला लागते, त्याचा त्रागा होतो आणि उद्योगाकडे लक्ष न देता मला हे करायला लागतं। मात्र आता त्याचं एकत्रीकरण केल्यामुळं मला ती माहिती कमी वेळा द्यायला लागेल आणि ती माहिती मला डिजिटली देता येईल, जेणेकरून माझा त्रागा कमी होईल, माझा उद्योग करणं सुकर होईल आणि माझं लक्ष जास्तीत जास्त हे उद्योग करण्यावरती जाईल, पेपरवर्क न करता। पेपरवर्क करायला लागेल पण कमी होईल ते त्यामुळं। तर हा त्याचा सगळ्यात मोठा मला फायदा दिसतोय। बरं, ही योजना विशेष करून एमएसएमई ज्याला